भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लखनौच्या भूमीत दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरतो. 25 एप्रिल 1948 रोजी नेमकं काय घडलं होतं? 25 एप्रिल 1948 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे शेड्युल कास्ट फेडरेशनची एक अत्यंत महत्त्वाची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. ही परिषद केवळ एक राजकीय सभा नव्हती, तर ती दलित समाजाच्या आत्मसन्मान, हक्क आणि संघटित संघर्षाच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल होतं. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा भारतासाठी संक्रमणाचा होता. देश नवीन संविधानाच्या दिशेने वाटचाल करत होता आणि सामाजिक समतेसाठी मोठ्या प्रमाणावर वैचारिक आंदोलन सुरू होतं. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लखनौ परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना दलित समाजाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ मिळावं, त्यांच्या प्रश्नांना संसदेत आणि समाजात ठामपणे मांडता यावं यासाठी केली होती. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांमध्ये दलितांचा आवाज दबला जातो, त्यांचे प्रश्न केवळ राजकीय सोयीसाठी वापरले जातात, असा बाबासाहेबांचा अनुभव होता. त्यामुळे दलित समाजाने स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं करावं, स्वतःचं संघटन मजबूत करावं आणि स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच लढावं, हा त्यांचा ठाम विचार होता. लखनौ परिषदेत त्यांनी हाच विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला. या परिषदेला देशाच्या विविध भागांतून शेड्युल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते, समर्थक आणि समाजातील जागरूक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून सामाजिक अन्याय, अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि आर्थिक शोषण या मुद्द्यांवर कठोर शब्दात प्रहार केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की राजकीय स्वातंत्र्य मिळालं असलं तरी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होऊ शकत नाही. दलित समाज अजूनही शिक्षण, रोजगार, जमिनीचे हक्क आणि सामाजिक प्रतिष्ठा यांपासून वंचित आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी ठामपणे मांडली. लखनौ परिषदेत बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व विशेषतः अधोरेखित केलं. त्यांनी दलित युवकांना आवाहन केलं की शिक्षण हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश केवळ घोषवाक्य नव्हता, तर तो संपूर्ण चळवळीचा पाया होता. त्यांनी सांगितलं की केवळ भावनिक आंदोलनांपेक्षा विवेकपूर्ण, शिस्तबद्ध आणि संघटित संघर्ष अधिक परिणामकारक ठरतो. त्यामुळे शेड्युल कास्ट फेडरेशनने केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक जागृती, संघटन बांधणी आणि वैचारिक प्रशिक्षणावर भर द्यावा, असं त्यांनी सुचवलं. या परिषदेतून बाबासाहेबांनी दलित समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. त्यांनी स्पष्ट केलं की भीक मागून हक्क मिळत नाहीत, तर ते लढून मिळवावे लागतात. समाजात स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगणं, परंपरेच्या नावाखाली अन्याय सहन करणं हे विनाशाकडे नेणारं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. लखनौच्या मंचावरून त्यांनी दलित समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आणि हीच बाब त्यांच्या विचारांची खरी ताकद होती. लखनौ परिषदेमुळे शेड्युल कास्ट फेडरेशनला उत्तर भारतात नवसंजीवनी मिळाली. अनेक नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली, संघटनेची बांधणी अधिक मजबूत झाली आणि दलित चळवळीला वैचारिक दिशा मिळाली. या परिषदेनंतर अनेक ठिकाणी सभा, परिषद, जनजागृती कार्यक्रम सुरू झाले. बाबासाहेबांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब यांसारख्या राज्यांमध्येही त्यांचे विचार खोलवर पोहोचले. ही परिषद ऐतिहासिक ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या काळातील राजकीय परिस्थिती. भारताचं संविधान तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात होतं आणि बाबासाहेब संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका, प्रत्येक भाषण अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. लखनौ परिषदेत त्यांनी दिलेला सामाजिक न्यायाचा संदेश हा केवळ दलित समाजासाठी नव्हता, तर संपूर्ण भारतीय लोकशाहीसाठी मार्गदर्शक होता. त्यांनी सांगितलं की जर समाजातील मोठा वर्ग वंचित राहिला, तर लोकशाही केवळ कागदावरची संकल्पना राहील. आजच्या काळातही 25 एप्रिल 1948 ची लखनौ परिषद आठवण करून देते की सामाजिक परिवर्तनासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलणं, संघटन मजबूत करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी त्या दिवशी दिलेला संदेश आजही तितकाच लागू आहे. स्वाभिमान, समानता आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण करणं हेच त्यांच्या विचारांचं अंतिम ध्येय होतं. म्हणूनच लखनौ येथील शेड्युल कास्ट फेडरेशनची परिषद ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती दलित चळवळीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाबासाहेबांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेनं हजारो लोकांच्या मनात आत्मविश्वास जागवला, परिवर्तनाची ज्योत पेटवली आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा दिली. आजही जर आपण त्यांच्या विचारांकडे प्रामाणिकपणे पाहिलं
तर समाजातील अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच सापडू शकतो.